विश्वासह देशभरात मागील काळात कोरोना महारोगाने थैमान घातल्यामुळे हजारो निरागस बालकांच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतल्यामुळे या पितृछत्र हरपलेल्या बालकांच्या प्रती असलेली सामाजिक जबाबदारीच्या जाणीवीतून श्रीरामपूर शहरातील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त व 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। शहरातील सेवाभावी संस्थांनी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष श्रीभोन यांनी केले आहे। ठिकाणी आम्ही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब सेवाभावी संस्थेच्या वतीनं संस्थेचा 18वा वर्धापन दिन, त्याच पद्धतीनं 78वा 15 ऑगस्ट दिनानिमित्त जे कोरोनामध्ये जे पालक गमावले त्यांच्या पाल्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्याचं आयोजन केलं होतं। ते वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झाले त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सातत्यानं या लोकांना सहकार्य करत राहू। आणि माझं या निमित्तानं देखील आव्हान आहे की ज्या सामाजिक संस्था आहे त्यांनी देखील पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं कोरोनामध्ये जे पालक गमावले त्यांच्या मुलांना शालेय साहित्य असन अनेक प्रकारची मदत सेवाभावी संस्थेने करावी अशी या ठिकाणी मी कळकळीची विनंती करून या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। या प्रसंगी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अशोक कानडे, रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, दत्तनगरचे माजी सरपंच PS निकम, बाळासाहेब जपे आदी मान्यवरांसह एकल विधवा महिला व लाभार्थी विद्यार्थी तसेच डॉक्टर बाबासाहेब बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयीचा भीम प्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।